नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालको. हर्ष कोडफस्ट टेक्नॉलॉजीमध्ये तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सर, तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं. मला खूप आनंद झाला. सो मी नेमकं आहे प्रॉपर अकोल्याचा. तर BCA हे श्रीमती मेहरबानू कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स अकोल्याचं एक खूप नामांकित कॉलेज आहे. तिथे त्याचा जो इनॉग्रेशन आहे तो डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी केलं. वाव. त्या कॉलेजमधून मी BCA केलं आणि BCA च्या नंतर मी इथे आलो पुण्याला JSPM जो तातवडेचा कॉलेज आहे, JSPM जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, तिथून मी MCA केले. ओके, तर सगळ्यात पहिले मी हे सांगेल की जर BCA ला जर तुम्ही असं समजत असेल की बाबा ते इंजिनिअरिंगच्या अंडर येत नाही किंवा BCA इंजिनिअरिंगच्या कॉम्पिटिशनला नाही, तर असं काहीही नाही. सर, एक श्लोक आहे, काकचेष्टा बकोध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षण. याच्यात विद्यार्थी कसा असला पाहिजे याचे 5 लक्षण दिले. काकचेष्टा म्हणजे जो कावळा असतो त्याच्यासारखी चेष्टा असली पाहिजे. कावळा काय करतो, जर त्याला पाणी प्यायचंय तर तो एक 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 दगड त्याच्यामध्ये टाकतो जोपर्यंत पाणी वर येत नाही तोपर्यंत, येस. आणि मग तो पाणी पितो. तर त्याच्यासारखी कन्सिस्टन्सी पाहिजे विद्यार्थीमध्ये. पहिलं लक्षण आहे की कावळ्यासारखं राहील. काकचेष्टा. नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालको. बरेच सारे पॉडकास्ट घेऊन येतो आहोत कोडफस्ट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, आणि काही पॉडकास्ट जे आहेत ते विद्यार्थ्याच्या जीवनावरती प्रकाश टाकणारे पॉडकास्ट आहेत. एखाद्या विद्यार्थ्याचा ज्यावेळेस आपण प्रवास जाणून घेतो, तो प्रवास खूप थक्क करणारा प्रवास असतो. असाच आज एक संघर्षमय प्रवास आपण तुमच्या समोर घेऊन येत आहोत, ज्याची सुरुवात अकोलेतून झाली आणि जो आता सध्या दुबईपर्यंत पोहोचलेला आहे. मित्रांनो, हा जो काळ आहे, हा काळ फक्त 2 वर्षाचा नाहीये. त्याच्या मागे असणारी अखंड मेहनत, परिश्रम, सततचे कष्ट, या सगळ्या गोष्टी आहेत. एका 2 सेकंदामध्ये तुम्ही व्हॉट्सअपची स्टोरी अपलोड करू शकता, इन्स्टाची स्टोरी अपलोड करू शकता, पण स्वतःची स्टोरी बनवायची असेल तर त्यासाठी वर्षानुवर्षाची मेहनत घ्यावी लागते, अखंड प्रयत्न करावे लागतात, फेल व्हावं लागतं, पुन्हा उठावं लागतं, पडावं लागतं, धडपडावं लागतं. हा सगळा जो प्रवास आहे तो प्रवास अगदी थक्क करून टाकणार आहे. आणि असाच आज एक प्रवास जाणून घ्यायची इच्छा कोडफस्ट टेक्नॉलॉजीला झाली, आणि आज आम्ही आमंत्रित केलंय हर्ष जरारेला, की जो तुमच्या समोर आहे, आणि त्याच्या प्रवासाबद्दलचा आजचा हा पूर्ण पॉडकास्ट आहे. हा पॉडकास्ट कुणासाठी असू शकतो मित्रांनो? हा पॉडकास्ट त्या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी आहे, जे ग्रामीण भागामध्ये कोणत्या तरी एका कोपऱ्यामध्ये इंटरनेट यूज करतायत, IT ची स्वप्न बघतायत, कदाचित फॉरेन कंट्रीमध्ये काम करायची स्वप्न बघतायत. जी मुलं हुशार आहेत, जी मुलं प्रामाणिक आहेत, जी मुलं कष्टाळू आहेत, त्या मुलांपर्यंत त्याचा प्रवास पोहोचवण्याची आमची तयारी आहे, आमची जबाबदारी आहे. त्या प्रवासातून एका जरी मुलाला प्रेरणा मिळाली तर मला वाटतं की आजच्या पॉडकास्ट जे आहे त्याच्या पॉडकास्ट सार्थ ठरेल असं मला वाटतं. हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर कोडफस्ट वरती आम्ही बऱ्याच प्रेरणादायी व्हिडिओ, संघर्षमय व्हिडिओ जे आहेत ते त्यांचे घेऊन येत आहोत, जेणेकरून ग्रामीण भागातल्या मुलांना मोटिवेशन मिळेल आणि ग्रामीण भागातली मुलं IT मध्ये येतील, ग्रामीण भागातली मुलं बाकीच्या सेक्टरमध्ये जॉबमध्ये येतील, ग्रामीण भागातली मुलं उद्योगात येतील. हा आमचा प्रयास आहे, आणि त्याच्यासाठी हर्ष सारखी खूप चांगली मुलं आम्हाला मदत करतायत, त्याच्याबद्दल खूप आनंद वाटतो. हर्ष, कोडफस्ट टेक्नॉलॉजीमध्ये तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सर, तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं. मला खूप आनंद झाला. थँक्यू सर. हर्ष, आपण सुरुवात तुझ्या इंट्रोडक्शन पासून करावी असं मला वाटतं. तुझी जी शॉर्ट स्टोरी जी आहे, म्हणजे तुझं फॅमिली बॅकग्राऊंड, आणि अकोल्यातून येतोयस तर एक्झॅक्टली प्राथमिक, माध्यमिक आणि तुझं ग्रॅज्युएशन जे आहे ते कशा पद्धतीचं होतं, अगदी थोडक्यात काय सांगू शकशील? ओके, सो मी नेमकं आहे प्रॉपर अकोल्याचा आणि अकोल्यामध्ये मी माझं जे शिक्षण आहे कम्प्लीट ते 10वी पर्यंतचा DAV कॉन्व्हेंट म्हणून एक स्कूल आहे तिथून केलंय. त्याच्यानंतर 11वी 12वी हे मी माऊली ज्युनियर कॉलेज म्हणून आहे तिथून केलंय. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी BCA केलं तर BCA हे श्रीमती मेहरबानू कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स अकोल्याचं एक खूप नामांकित कॉलेज आहे. जिथे त्याचा जो इनॉग्रेशन आहे तो डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी केलेलं आहे. वाव. त्या कॉलेजमधून मी BCA केलंय आणि BCA च्या नंतर मी इथे आलो पुण्याला JSPM जो तातवडेचा कॉलेज आहे, JSPM
जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज. तिथून मी MCA केलंय माझं. आणि MCAच्या नंतर मग मी आता सध्या बाणेरमध्ये आमची कंपनी आहे, फिनटेक कंपनी, एडसम फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड. त्या कंपनीमध्ये मी सध्या डेव्हसेकॉप्स इंजिनियर या पोझिशनला आहे. गुड. सो हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये मी तुला थोडंसं मागे घेऊन जातो. हो. मी कम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण केलंय मुंबई युनिव्हर्सिटीमधून. पण बरेच सारे माझे असे मित्र आहेत की ज्यांनी BCA आणि MCA केलंय आणि आज IT मध्ये खूप चांगल्या ठिकाणी आहेत ती मुलं. मी ज्यावेळेस मुलांना आतापर्यंत 1000 मुलांशी बोललो असेल, त्यामध्ये बरेच सारे BCA आणि MCA ची मुलं आहेत. मला स्पेशली ग्रामीण भागातल्या मुलांना, या फील्डमधल्या मुलांना बोलताना असं जाणवतं की त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे, त्यांचा जो माइंडसेट आहे, की त्यांना असं वाटतं की मी BCA केलंय म्हणजे माझं ग्रॅज्युएशन त्या लेवलचं आहे की नाही, मी MCA केलंय तर मी पोस्ट ग्रॅज्युएशन त्या लेवलचं आहे की नाही. जसं कम्प्युटर इंजिनिअरिंग, MTech, EIDS, बरेच सारे ब्रांचेस आहेत, म्हणजे इंजिनिअरच्या लेवलचं आहे की नाही. हा जो माइंडसेट आहे किंवा ही जी शंका आहे ती ग्रामीण भागातल्या प्रत्येक BCA आणि MCA केलेल्या मुलांच्या मनामध्ये असते. मला वाटतं की मी जेवढे अनुभवलेली मुलं आहेत BCA MCA चे, खूप ब्रिलियंट आणि खूप चांगल्या ठिकाणी वर्क करतात, की इंजिनियर पेक्षा पण बऱ्याच चांगलं वर्क करतात. कदाचित तुझ्या जर्नीमधून ते आम्हाला सगळ्यांना कळेलच. पण तुला असं कधी वाटतं का, किंवा तुझं जे फ्रेंड सर्कल आहे त्यांच्याबाबतचं जे डिस्कशन आहे की आपण इंजिनियर पेक्षा कमी आहोत किंवा त्या लेवलला आहोत की नाही, तुझं काय माइंडसेट आहे नक्की त्याच्याबद्दलचा? ओके, तर सगळ्यात पहिले मी हे सांगेल की जर BCA ला जर तुम्ही असं समजत असेल की बाबा ते इंजिनिअरिंगच्या अंडर येत नाही किंवा BCA इंजिनिअरिंगच्या कॉम्पिटिशनला नाही, तर असं काहीही नाही. ऍक्च्युअल मध्ये जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये येता, जेव्हा IT इंडस्ट्रीमध्ये तुम्ही पहिला पाऊल ठेवता, त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी म्हणजे काही अर्थच नसतो त्याला. तुम्ही BCA केलेला आहे, BTech केलेला आहे, MCA केलेला आहे, MTech केलेला आहे का, तुम्ही अजून कुठल्या IIT मधून आलेले किंवा 12th पास आहे, नथिंग मॅटर्स. म्हणजे काही गरजच नाही. नेमकं तिथे त्यांना काय हवंय की तुमचे स्किल्स काय, तुमचा माइंडसेट कसा, राईट, तुम्ही काय कॉन्फिडन्स दाखवताय, तुमची स्पीड काय आणि तुमचे कोडिंगचे स्किल्स काय. येस, मेन गोष्ट तिथे आहे. जर तुम्हाला कोडिंग करता येत आहे, तुम्हाला डेव्हलपमेंट करता येत आहे, तुमचा प्रोजेक्टवरती ताबा आहे, प्रोजेक्टवरती तुमची ग्रास्पिंग पॉवर आहे आणि तुमचा प्रोजेक्ट ऑप्टिमाइज्ड आहे, व्यवस्थित आहे आणि क्लायंट तो प्रोजेक्ट यूज करताना खुश आहे, म्हणजेच त्याला सॅटिस्फॅक्शन आहे. दॅट्स द ओनली थिंग IT इंडस्ट्री वॉन्ट्स फ्रॉम. ग्रेट. त्याच्याऐवजी अजून काही, म्हणजे नॉलेज इज द की ओनली. नॉलेज इज द की. हा, आणि मीही बऱ्याच साऱ्या व्हिडिओ मधून हेच सांगत आलोय की KCC, नॉलेज, कम्युनिकेशन आणि कॉन्फिडन्स, हे जर 3 सूत्र असतील तर IT मध्ये तुम्ही खूप ट्रिमेंडस जॉब करू शकता, खूप छान जॉब करू शकता. येस सर. हर्ष, मी तुला अजून थोडंसं पाठीमागे घेऊन जातो. ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण स्पेशली टेक्निकल ग्रॅज्युएशन करतो आहोत, बोलतो आहोत टेक्निकल ग्रॅज्युएशन बद्दल, तर प्रत्येक पालकाची एक अपेक्षा, नॉमिनल किंवा माफक अपेक्षा असते की माझ्या पोरानं कुठेतरी जॉबला लागा. स्पेशली ग्रामीण भागातल्या मुलांच्या वडिलांची, म्हणजे मी 90s बॉर्न आहे, तर आमच्या पिढीचे सगळे आई वडील, साधारणतः आमच्या पिढीचे जेवढे पण खूप एज्युकेटेड नव्हते, एक साधारण शिकलेले आई वडील होते, तर त्यांना असं वाटायचं की माझ्या पोरानं काहीतरी केलं पाहिजे, कुठेतरी जॉबला लागलं पाहिजे. तुमच्या पिढीमध्ये थोडंसं पालकांचं शिक्षण जास्त होतं किंवा होते, अवेअर तरी होते. पण मी ज्यावेळेस आता बघतो आहे, मुलांशी बोलतो आहे, तर BCA नंतर प्रत्येक मुलं पोस्ट ग्रॅज्युएशनचा विचार करतात. त्याच्या पाठीमागे 2 रिझन असतात. एक, मुलांची इच्छाशक्ती असते की मी करावं पोस्ट ग्रॅज्युएशन, आणि दुसरं की त्याला ग्रॅज्युएशन मध्ये जॉब लागला नाही म्हणून नाईलाजानं MCA करणं. सो तुझं काय होतं कंडिशन, की तुला ऑलरेडी ऑफर होती किंवा तुझा काय विचार होता, तू MCA का केलंस? आता यात असा जर्नी वेगळा आहे थोडासा, की आधीचे जे लोक होते ना, मी आधी सुरुवातीचा पहिल्या प्रश्नापासून सुरू करतो. आधीचे जे लोक होते ना, त्यांना हे IT इंडस्ट्री काय हे माहीतच नाही. अजून सुद्धा खूप लोकांमध्ये हे अवेअरनेस नाहीये की बाबा IT नेमकं आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, ऍप्लिकेशन वापरताय. आता म्हातारे लोक पण व्हॉट्सअप वगैरे वापरतात, नेमकं त्याच्यात जॉब काय आहे, त्याच्यात नेमकं काय म्हणजे करिअर कसं आहे हे माहित नाही.
तर सगळे लोक हा विचार घेऊन चालतात की नाही, माझा मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे, माझा मुलगा इंजिनियर व्हायला पाहिजे, माझा मुलगा सिव्हिल मध्ये जायला पाहिजे, जे कॉमन जॉब्स आहेत जे त्यांना आधीपासून माहिती येते, किंवा मग गव्हर्नमेंट जॉब्स. याच्या ऐवजी त्यांचे पेरेंट्स बाहेर विचार करू शकत नाही. पण मुलं तेवढे आहेत का ते कुठेतरी रिसर्च करतात, त्यांना कुठेतरी कळतं की नाही, एक आयटी इंडस्ट्री आहे, आयटी इंडस्ट्री एवढी बूमवर आहे की आता फ्युचरच आयटी आहे, त्याच्याशिवाय सध्या काहीच नाही, म्हणजे गत्यंतरच नाही आयटीच्या शिवाय, सगळं काही मोबाईलवर आहे. हाऊ यू कॅन म्हणजे इग्नोर करू नाही शकत तुम्ही आयटीला. तर आयटी मध्ये येणं हे आता सगळ्यांची गरजच झाली, म्हणजे लोक कोर्स करून पण आयटी मध्ये येत आहे, म्हणजे त्यांना हवंय की मला आयटी मध्ये जायचंय, मला आयटी मध्ये जायचं. दुसरं सर तुमचा प्रश्न की बाबा बीसीएच्या नंतर एमसीए करायला जे आहे त्याच्यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत. एक तर त्याला नोकरी मिळाली नाही म्हणून त्याने केलं, किंवा मग त्याचीच खरंच इच्छा असते म्हणून त्याने एमसीए केलं. माझ्या लाईफमध्ये जे घडलंय माझ्यासोबत, तर बीसीएच्या नंतर मला विप्रोची ऑफर होती, पण ऑफर यायला वेळ लागला. तोपर्यंत मी सीईटीची एक्झाम दिली होती आणि सीईटीचा रिझल्ट आला होता आणि ऑफर पण आलेली होती. तर माझ्याकडे दोन्ही ऑप्शन होते की मी विप्रोची ऑफर एक्सेप्ट करू, आणि दुसरा असा होता की मी एमसीए करू. तर मला म्हणजे माझे प्रोफेसर आहेत, एक श्याम मलगीकर म्हणून आहेत प्रोफेसर JSPM कॉलेजला, त्यांनी मला गाईड केलं. त्यांनी मला सांगितलं की तू तिथे विप्रोमध्ये जॉब करताना पण हे करू शकतो, किंवा मग तुला खरंच डेडिकेटेडली एमसीए करण्याची इच्छा असेल तर मग तू आधी एमसीए कर आणि मग नंतर जॉब कर, तुला अजून वेटेज अपॉर्च्युनिटी आणि अपॉर्च्युनिटीज अजून मिळतील. तर मग मी तो सेकंड ऑप्शन यूज केला. असं नाहीये की मला ऑफर नव्हते, ऑफर होत्या, विप्रोकडून पण होता आणि अजून 1-2 कंपन्या होत्या, ते स्टार्टअप होते, त्यांच्याकडून पण ऑफर होते. पण मी चूज केला हा पाथ की मला एमसीए करायचंय, कारण की मला आवड होती की मला अजून जाणून घ्यायचंय. आता जेवढं मी करतोय ते तर आहेच, त्याच्यात जर मला ही ऑफर मिळू शकते तर मग एमसीए केल्यावरती मी अजून चांगली ऑफर मिळेल. तर मग मी एमसीए चूज केला, एमसीए मध्ये अजून नॉलेज गेन केलं, त्याच्यावरती कमांड केली पूर्ण प्रॉपर, आणि मग त्याच्यानंतर प्लेसमेंटसाठी बसलो. रिअली ग्रेट. दोघेही ऑप्शन्स चांगले आहेत, ऑफर ग्रॅब करणं बेस्ट. मला तुझ्याशी बोलताना एक गोष्ट नेहमी जाणवते की तुझा नॉलेज कडे बघण्याचा किंवा प्रॅक्टिकल लाईफ कडे बघण्याचा जो व्ह्यू आहे तो खूप चांगला आहे. एज्युकेशनच्या काळामध्ये आर्थिक अडचणी ज्या असतात, किंवा आता एमसीए करायचं म्हणजे एकतर ग्रॅज्युएशन मध्ये आपण काय पैसे टाकतो, मग नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन. जी ग्रामीण भागातली मुलं आहेत, म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती नाहीये पण एमसीए करायचं आहे, याच्यासाठी काही ऑप्शन्स असतात का की जेणेकरून त्यांचे जे ट्युशन फी आहे किंवा अजून काय आहे ती आपणाला कमी करता येईल, किंवा कमी खर्चामध्ये त्यांचं एमसीए होऊ शकतं? हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न हर्ष हा आहे की एमसीए जे आहे तो पुणे चूज केलंस, किंवा टियर 2 सिटीज ज्याला म्हणतो, टियर 1 टियर 2 सिटीज ज्या मुंबई पुणे मेट्रो सिटीज ज्या म्हणतो ते चूज केलं, त्याच्या मागचं रिझन काय होतं आणि मुलांनी ते करायला पाहिजे का? तर सर्वात पहिला प्रश्न तो की एमसीए करताना फीजचं मॅनेजमेंट झालं, परत हे सगळ्या गोष्टी झाल्या. गव्हर्नमेंट कडून ऑलरेडी स्कीम्स आहेत, गव्हर्नमेंट कडून ऑलरेडी कास्टचे जे सिस्टीम आहे ती क्रिएट करून त्यांनी ठेवलेली. पण इफ इन केस तो मुलगा, जसं मी माझा एक्झाम्पल देतो, मी आता ओपन कॅटेगरीला आहे, जनरल मध्ये, मी कुठल्या ओबीसी वगैरे या कॅटेगरीमध्ये बिलॉंग नाही करत, तर मग मला ती स्कीम लागू होणार नाही. आणि ओपन वाला जो असतो त्याला तर अजून टेन्शन असतं की बाबा मी करू काय, कसं करू. तर मी माझी जर्नी शेअर करू इच्छितो की म्हणजे मी काय केलं होतं. तसं सांगायला नाही पाहिजे, बट ऍक्च्युअल मध्ये माझा एक 1 इयरचा गॅप आहे आफ्टर बीसी, कारण की हेच सेम कंडिशन की माझ्याकडे पैशाची अडचण होती. तर पैशाची अडचण आहे, तर आता इच्छा तर आहे की बाबा मला हे करायचंय म्हणून एमसीए करायचंय, आणि विप्रोचा ऑफर पण आहे, पण मी ते नाही करायचंय, मला एमसीए करायचंय सध्या. कारण की जर मी तिथे गेलो तर माझा फोकस वाटला जाईल, डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल, हे पण करायचं हे पण करायचं. तर पण माझी इच्छा होती एमसीए करायचं. तर मी काय केलं की, आणि त्यावेळेस मला ऑफर एक्सेप्ट करायला फक्त 15 डेज होती, आणि त्या 15 डेजचं मी म्हणजे युटिलाइज मी त्यावेळेस थोडासा चुकलो, प्रॉपरली युटिलाइज नाही करू शकलो, आणि ती ऑफर माझ्या हातातून निघून गेली. मग आता माझ्याकडे ऑफर पण नाही, मग आता मी रिकामा होतो, तर मग मी करणार काय. तर मग मी त्यावेळेस 1 इयरचा गॅप घेतला, आणि जे प्रायव्हेट ट्युशन्स असतात, प्रायव्हेट ट्युशन्स, तिथे जाऊन मग मी 7th 8th 9th 10th 11th 12th
इथपर्यंतचे जेवढे स्टुडंट्स आहेत त्यांना मी सायन्स शिकवायला जायचो, त्यांची कोचिंग करायचो. आणि मग त्याच्यातून जी सेव्हिंग्स झाली माझी, ती सेव्हिंग्स मी कलेक्ट केली. आणि मला त्यावेळेस एक गोष्ट कळली की बाबा जर मी ओपन मध्ये आहे तर गव्हर्नमेंटची एक TFWS म्हणून एक स्कीम आहे, ट्युशन फी वेवर स्कीम. त्याच्यात असं असतं की समजा तुम्ही ओपन मध्ये आहात आणि तुमचे चांगले स्कोर्स आहेत, तुम्ही चांगला स्कोर केलेला आहे, तर तुम्ही त्या स्कोरच्या बेसवरती तुमची ट्युशन फी जी असते ती मायनस होऊन जाते आणि फक्त तुम्हाला डेव्हलपमेंट फी द्यायची असते. तर एक्झाम्पल म्हणून सांगतो, जसं फॉर एक्झाम्पल कॉलेजची फी आहे 1,15,000, तर त्यातली 1,00,000 तुमची ट्युशनची फी असेल तर ती 1,00,000 माफ होऊन जाते. ते लोक ते मायनस करून टाकतात, तुम्हाला फक्त 15,000 भरायची. तर मी ऑलरेडी कलेक्शन करून ठेवलेला होता. आता फक्त एकच टार्गेट होता की मला सीईटी मध्ये 95 प्लस स्कोर करायचे, 90 to 95 प्लस स्कोर करायचे. मी भरपूर अभ्यास केला आणि कृपा देवाची म्हणा किंवा माझ्या मोठ्यांचे ब्लेसिंग्स की खरंच तसं झालं की मी 96 स्कोर केले. आणि 96 स्कोर केला आणि GSPM जे आहे तातोडेचा, तिथे मला TFWS स्कीमच्या अंडर माझं ऍडमिशन झालं. क्या बात आहे. सो TFWS मध्ये किती मुलं असतात? TFWS मध्ये सर थोडा कोटा कमी असतो, कारण की ऑलरेडी जे कास्ट जे असतात त्यांना पण कोटा असतो दिलेला आणि एक असतात जे एक्सटर्नली येतात. तर मग ओपन स्वतःहून फुल ऍडमिशन करून पण येत असतात, जे जास्त नसतात, जास्तीत जास्त 3-4 जागा, जे पण कॉलेजवर डिपेंड करतात. तुमचा सीईटीचा स्कोर हा चांगला असेल तर तुम्ही MCA पण खूप कमी कॉस्ट मध्ये करू शकता. येस. आणि सर दुसरा तुमचा प्रश्न की पुणे, की मी पुणे का निवडलं? सर पुणे शिक्षणाचं माहेरघर. तर पुणे हा निवडण्यामागचा एक अजून एक रिझन आहे की मी जेव्हा लहान होतो, जेव्हा मला तेवढं जास्त काही कळत नव्हतं, पण मला काही गोष्टी आठवतात, माझी सवय. तर माझी आई मला नेहमी म्हणायची की म्हणजे तिची इच्छा होती की माझा मुलगा पुण्याला जावा, माझा मुलगा पुण्याला जाऊन शिकावं, तिथे जाऊन त्याने करिअर करावं, त्यांची खूप इच्छा होती. तर माझ्याकडे दुसरे पण ऑप्शन्स होते, मुंबई होतं, अजून पण दुसरे होते, पण आईची इच्छा पूर्ण करायची म्हणून मी पुणे निवडले. क्या बात. ओके. त्याचा इम्पॅक्ट होतो लाईफ मध्ये, म्हणजे ग्रामीण भागातलं शिक्षण आणि शहरातलं शिक्षण याच्यामधला फरक जाणवतो तुला? भरपूर फरक आहे, कारण की पुण्यामध्ये जेव्हा आपण येतो तर पुण्यामध्ये खूप माइंड्स असे भरलेत की ज्यांना एवढा एक्सपिरियन्स आहे की तुम्ही जेव्हा त्यांच्यासोबत बसताना बोलायला की काहीही प्रश्न विचारला त्यांच्याकडे त्या प्रश्नाचे 10 उत्तर असतात. म्हणजे तुम्हाला हे नाही करता येत, लिमिटेशन्स नाहीये त्याला. पण जेव्हा तुम्ही तुमच्या घरी किंवा होमटाऊन वगैरेला असतात तिथे हा लिमिटेशन पडतो, खरंच पडतो. कारण की आता तिथून शिकायला लोक बाहेर गेलेले, तिथे लोकांची कमी झालेली असते, मग तिकडे हा प्रॉब्लेम. मीही माझं ग्रॅज्युएशन मुंबईमधून केलं. त्याच्या आधी एका सरांचं एक वाक्य आठवतं मला, की ते म्हणले की करायचंय तर सिटी मधून कर. आता हा प्रमोशनचा भाग नाहीये, पण त्यांनी जे उदाहरण दिलं ते असं होतं की तू रोडवरती BMW, ऑडी किंवा अजून कोणत्या गाड्या तुझ्या गावात किती वेळा बघितली, किती BMW तुझ्या रोडवरती तू बघितली, कुणी बघत नाही. गावाकडे किती येणार आहेत अशा. बरोबर. पण हेच जर तू सिटीमध्ये आला तर सिटीमध्ये तुला खूप सारे दिसतील. प्रश्न गाड्यांचा नाहीये, प्रश्न माइंडसेटचा आहे, तुझ्या विचारांचा आहे. तू ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये शिकतो आहे तिथले विचार, तिथलं सराउंडिंग जे आहे ते सराउंडिंग आणि सिटीतलं सराउंडिंग याच्यामध्ये फरक राहतो. पण मला वाटतं की आता त्या कक्षा ज्या आहेत त्या थोड्याशा कमी झाल्यात, कारण AI जे आहे ते सगळीकडे सेम आहे. मुलं ज्या पद्धतीने यायचा वापर करतील त्या पद्धतीने ते ग्रामीण भागातून एकदम टॉपचं काहीतरी करू शकतील. परफेक्ट. ओके. आता मला तुझ्या थोडंसं करिअरकडे यायचं आहे, IT करिअरकडे, ज्याच्यासाठी आपण आज बोलणार आहोत. सो तुझं जे प्लेसमेंट आहे ते ऑन कॅम्पस की ऑफ कॅम्पस, जॉब कसा लागला याच्याबद्दल काय सांगशील? ओके. तर माझा जो जॉब लागलेला आहे हा ऑन कॅम्पसच लागलेला आहे, कॉलेजच्या थ्रू लागलेला आहे. कॉलेजचं नाव परत एकदा सांगतो, JSPM, जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, ताथवडेमध्ये आहे. आणि तिथे तुम्ही याचं नाव ऐकलं असेल JSPMचं, राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर तो जो कॅम्पस आहे त्याच कॅम्पसमध्ये माझा तोच कॉलेज आहे. आणि तिथे असताना म्हणजे जे 2 वर्ष आहेत तर 2 वर्ष संपण्याआधी, म्हणजे लास्टची जी सेमिस्टर होती त्याच्या 6 मंथ्स आधी प्लेसमेंट सुरू झाली. त्यातली पहिलीच कंपनी एडसम फिनटेक आली होती. तिथे मी एडसम फिनटेकला बसलो इंटरव्ह्यूला आणि मी त्याच्यामध्ये सिलेक्ट झालो. ओके. त्याच्या आधी थोडंसं MCAच्या लाईफ मध्ये घेऊन जातो. मला वाटतं की आजकाल सोशल मीडियाचा खूप सारा इम्पॅक्ट आहे तुमच्या जनरेशनवरती.
खूपच सोशल मीडिया वापरतात मुलं. हो म्हणजे आता जर स्क्रीन टाइम चेक केला मुलांचा तर 4-4, 5-5 तास इन्स्टा, युट्यूब आणि इकडं जे एंटरटेनमेंटचा पार्ट आहे त्याच्याकडे बघतात. तुझी लाईफ काय होती MCA ची 2 वर्षाची? ऍक्टिव्हिटीज काय होत्या? लायब्ररीज किंवा तू काय एक्झॅक्टली 2 वर्षात केलं की जेणेकरून तुला 7th सेमिस्टर मध्ये खूप कमी त्रास झाला प्लेसमेंटसाठी, फर्स्ट कंपनीमध्ये सिलेक्शन झालं, तर ते त्याच्या पाठीमागे 2 वर्षाची जर्नी नक्कीच असेल. तर तुझे काय लाईफ होती त्या 2 वर्षाचे? तुझे प्लॅनिंग कसे होते? ऍक्टिव्हिटीज कशा होत्या? सर, एक श्लोक आहे, काकचेष्टा बको ध्यानम श्वान निद्रा तथैव च अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. हा श्लोक मला लहानपणी माझ्या आजोबांनी सांगितला होता. म्हणजे त्यांच्या एक बुक मध्ये लिहिलेलं होतं. त्या बुक्स लिहायची त्यांची सवय आहे. त्यांच्या बुक मध्ये लिहिली. पण हा श्लोक ऍक्च्युली आपल्या ग्रंथांमध्ये आहे ऑलरेडी, हे मला नंतर कळालं, पण मी त्यांच्या बुक मधून वाचलं. याच्यात विद्यार्थी कसा असला पाहिजे याचे 5 लक्षण दिलेले. काकचेष्टा म्हणजे जो कावळा असतो त्याच्यासारखी चेष्टा असली पाहिजे. कावळा काय करतो, जर त्याला पाणी प्यायचंय तर तो एक 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 दगड त्याच्यामध्ये टाकतो जोपर्यंत पाणी वर येत नाही तोपर्यंत, येस. आणि मग तो पाणी पितो. तर त्याच्यासारखी कन्सिस्टन्सी पाहिजे विद्यार्थीमध्ये. पहिलं लक्षण आहे की कावळ्यासारखं राहिलं. काकचेष्टा. बको ध्यानम. बको म्हणजे बगळा. बगळ्याचं जसं ध्यान असतं, फोकस असतो. तुम्ही बघितलं असेल, तो एका पायावरती उभा असतो पाण्यामध्ये. त्याच्या आजूबाजूला छोटे छोटे मछल्या फिरत असतात, छोटे छोटे छोटे, याला प्रॉब्लेम्स म्हणून समजा की तुमच्या आजूबाजूला छोटे छोटे प्रॉब्लेम्स फिरत असतात, पण तो त्याच्यावरती लक्ष नाही देत, तो तिकडे लक्ष नाही देत. तो वाट बघतो की मोठी मछली केव्हा येते जवळ. कारण की ते जे छोटे मछल्या असतात ना, मोठे मछल्या खूप हुशार असतात. ते बघतात की तिथे छोट्या मछल्यांना काही प्रॉब्लेम नाही येते ना, तिकडे ते जातात. तर मग ते मोठी मछली येण्याची तो वाट बघतो. जसे ती आली मग तो ग्रॅब करतो. तर त्याच्यासारखा फोकस पाहिजे. काकचेष्टा बको ध्यान. श्वान निद्रा म्हणजे कुत्र्यासारखी झोप. तुम्ही बघितलंय सर, कुत्र्याच्याच बाजूला पिन जरी पडली ना, तो एकदम जागा होतो. त्याच्यासारखी झोप. म्हणजे करिअरच्या बाबतीत जर याला बघितलं तर त्याच्यासारखा तुमचा अटेंटिव्हनेस असला पाहिजे प्रत्येक बाबतीत. जर तुम्ही तसे अटेंटिव्ह आहात ना, तर तुम्ही कुठलीही गोष्ट ग्रॅब करू शकता. कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही अटेंटिव्ह आहात, तुम्ही लवकर त्याला समजू शकता. बको ध्यान. श्वान निद्रा तथैवच अल्पहारी. कमी जेवणे. आता याचा अर्थ हे नाही की कमी जेवणे म्हणजे जेवण कमी घ्या. हवंय तेवढंच तुम्ही ज्ञान घ्या. जे कामाचं नाही त्याला सोडून द्या, आणि जे भरपूर कामाचं आहे ना त्याची एवढं ग्रास करून घ्या, एवढं ग्रास करून घ्या की अर्ध्या रात्री पण उठून विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर यायला पाहिजे. श्वान निद्रा तथैवच अल्पहारी गृहत्यागी. आता गृहत्यागी म्हणजे बहुत सारे लोक म्हणजे हेच विचार करतात की बाबा की मला घर सोडून जायचंय. सगळे लोक घर सोडून जातात. घर सोडणं त्याचा अर्थ नाहीये. अर्थ हा आहे की कम्फर्ट झोनला सोड. आता तुम्ही सोशल मीडियाचं सांगितलं, सगळे लोक सोशल मीडियामध्ये खूप भरपूर त्याच्यामध्ये उतरून गेलेले, 4-4, 5-5 तास स्क्रोलिंग करत असतात. तुमचा त्याच्यात कम्फर्ट झोन झालाय. तुम्ही त्याला कंट्रोल करताय का तो तुम्हाला कंट्रोल करतोय तुम्हाला कळत नाही. तुम्ही त्याच्या एकदम याच्यामध्ये आलेले. असं समजा की त्याने तुम्हाला ग्रास करून घेतलेलं आहे, पूर्ण असं पकडून घेतलेलं आहे, आणि तुम्ही त्याच्यातच बसलेले. तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडायलाच रेडी नाही. तुम्ही कम्फर्ट झोन सोडतील तर तुम्ही बाहेर पडतील, तर तुम्हाला बाहेरच्या दुसऱ्या गोष्टी दिसतील. सर, हे 5 जे लक्षणं आहेत ना विद्यार्थीचे, हे लक्षणच मी लहानपणापासून आतापर्यंत ते डोक्यात ठेवून आणि त्याच्यावरच मी काम करतो. क्या बात आहे. म्हणजे हा श्लोक प्रत्येकाने मला वाटतं लिहून ठेवावं कुठेतरी, आणि याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते रेकॉर्ड करून ते रोज ऐकायला पाहिजे विद्यार्थ्यांनी, असं मला वाटतं. खूप मस्त. सो ज्यावेळेस आता तुझी जी कंपनीची जर्नी आहे, 2-2.5 वर्ष तू एकाच कंपनीत आहे, राईट सर, राईट. तर त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे, जेणेकरून हे जे प्रश्न आहे, हे प्रश्न विचारण्याच्या पाठीमागचा उद्देश हा आहे की या 2 वर्षामध्ये, 2.5 वर्षामध्ये तुझा जो ग्राफ आहे तो खूप म्हणजे चांगला ग्राफ आहे. प्रोग्रेसचा, नॉलेजचा, इनिशिएटिव्हचा, आणि कंपनीकडून तुला जे रिवॉर्ड्स मिळत आहेत त्याचाच होता. प्रॉब्लेम काय होतो हर्ष, जसं की एकदा मी जॉबला लागतो तर मी खूप कम्फर्ट झोन मध्ये होतो. ओके, आय गॉट प्लेस्ड इन विप्रो, मला आता काही टेन्शन नाही. किंवा मी एखाद्या कंपनीत प्लेस झालोय, ओके, मी ओके आहे, पगार येतोय, माझं काम चालतंय. या माइंडसेटमुळं बरीच साऱ्या मुलांची ग्रोथ थांबून जाते. सो पण मी ज्यावेळेस तुझी जर्नी जाणून घेतली, त्या 2-2.5 वर्षाबद्दल तुझ्याशी बोललो, हे सगळे प्रश्न मी तुला पुढे जाऊन विचारणार आहे, तेव्हा मला एक गोष्ट जाणवली की माणसाला नेहमी इगर पाहिजे की पुढं काय करायचंय, प्लॅन पाहिजे, आणि त्यावरती तसे ऍक्शन केले पाहिजे.
तुझी सुरुवात ऍज अन इंटर्न म्हणून झाली. त्या इंटर्नशिप मध्ये एक्झॅक्टली काय केलं 6 महिने हो. आणि तिथून पुढे तुझा जो 2.5 वर्षाचा प्रवास आहे हो. तो सांगितलं तर खूप छान. नक्कीच. तर याच्यावर मला हे सांगायचं आहे की आपण काय विचार करतो की बाबा आपण या कंपनीत प्लेस झालो तर आता माझं सगळं झालं, आता मी कम्फर्ट झोन मध्ये जातोय, सगळं आहे, मला पैसे येत आहे, मला काय सॅटर्डे संडेला सुट्टी आहे, सगळं आहे, दॅट इज ओके, म्हणजे मी खूप खुश आहे, चिल्ल आहे. मी करेल माझं जसं काम येईल तसं. असं जरूर नाहीये मी इनिशिएटिव्ह नाही घेणार, काही नाही घेणार. पहिली गोष्ट रिकामं बसणं सोडून दे. रिकामं बसायचं नाही. तुम्ही ऐकलं असेल ती हिंदीत एक म्हण आहे की, नाही मराठीत पण एक म्हण आहे की रिकामा त्याचा बैल, काय काहीतरी आहे, काम डोकं सैतानाचं घर वगैरे. सैतानाचं घर, बरोबर. तर तसं होऊन जातं. जेव्हा तुम्ही रिकामे असता ना तर तुमच्याकडे डोकं याला काम करायची हे नसते. हा काम करणं बंद झालं, इकडचं इंजिन कमी झालं, स्लो झालं ना, तर मग याची क्युरिओसिटी कमी होते. क्युरिओसिटी कमी झाली की तुमचा कुठल्याही गोष्टीमध्ये मन लागत नाही, तुम्ही फुल कम्फर्ट झोन मध्ये निघून जाता. आराम, चहा पिणे, कोणाला सिगरेटची सवय असेल तो सिगरेट पितो बाहेर जाऊन टपरीवर, ब्रेक कधी होतो याची वाट बघतो. काम कसा करायचा याच्यावरती त्याचा फोकस नसतो, बट काम कसा टाळायचा आणि लवकर कसा कम्प्लीट करायचा याच्यावर जातो फोकस. याच्यातून जर निघायचं असेल तर पहिला सूत्र हाच आहे की बाबा रिकामा बसू नका, काहीतरी करत राहा, काहीतरी नवीन गोष्टी शिका, काहीतरी नवीन रिसर्च करा, हे करा, पण रिकामा नका बसू. रिकामे बसले ना तर तुम्ही मग कधीही पुढे जाऊ शकत नाही, कधीही नाही, गॅरंटी तर मी देतो. आणि दुसरं की त्याच्यामध्ये कम्फर्ट झोन आहे. आता एकदा तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये गेले तर हे कंपनीसाठी पण नुकसानदायक. तुम्हाला कंपनी का हायर करते? तुम्हाला कंपनी हायर करते की बाबा आम्ही आमचं काम करू. जॉबचा अर्थ काय? जॉबचा अर्थ त्याच्याकडे तुम्ही नोकर झाले असं नाही. जॉबचा फुल फॉर्मच आहे जॉईन अदर्स बिझनेस. तुम्ही दुसऱ्यांचा बिझनेस जॉईन करताय म्हणजे त्याची ओनरशिप तुमची पण आहे. तुम्ही जर कामाची ओनरशिप नाही घेतली, जर तुम्ही कामाची ओनरशिप नाही घेतली तर तो काम कसा कम्प्लीट होईल? त्या व्यक्तीने ज्याने तुम्हाला हायर केलेलं आहे त्यांनी पूर्ण तुमच्यावरती ट्रस्ट केलाय की बाबा मी या व्यक्तीवरती ट्रस्ट करतोय म्हणून मी याला हायर करतोय, याला मी या गोष्टीचे पैसे देणार, हा व्यक्ती मला ही गोष्ट कम्प्लीट करून देईल. तुम्ही जर त्याला फक्त असं बघत असतील की माझ्याकडे हा काम आलाय मी याला कम्प्लीट करून देतो, तुम्ही सुद्धा या माइंडसेटने विचार करा की ही कंपनी माझी आहे, मला या कंपनीसाठी करायची, या कंपनीची ग्रोथ कशी करणार मी, माझ्या थ्रू या कंपनीची ग्रोथ कशी होणार आहे, माझ्या थ्रू या कंपनीमध्ये पैसा कसा येईल, हे जर तुम्ही सकाळ रात्र विचार केला तर तुम्ही त्या कंपनीमध्ये ग्रोथ करते. सेम सूत्र मी घेऊन चाललोय माझ्या कंपनीमध्ये. तुम्ही इंटर्नचं विचारलं, माझ्या इंटर्न पासून माझी जर्नी कशी होती. तर जेव्हा मी इंटर्नशिप वर लागलो सुरुवातीला तर पहिले 3 महिने तर मी अनपेड होतो, म्हणजे मी विदाऊट पैसे काम केलेले. आणि ती कंपनीची पॉलिसी पण तशीच आहे माझ्या एड्स अँड फिनटेकची की सुरुवातीला तुम्ही, कारण की आणि ऍक्च्युअल मध्ये ती पॉलिसी खूप छान आहे. आमचे जे सर आहेत श्री रामकुमार राम जयस्वाल जे आहेत ते, आणि आमचे म्हणजे त्यांचे मिसेस आमच्या मॅडम अनिता जयस्वाल, हे दोघं फाउंडर आहेत एड्स अँड फिनटेकचे. आणि यांनी ती कंपनी अशा बेसवरती उभी केली की बाबा ट्रस्ट, पहिला म्हणजे ट्रस्ट आणि दुसरा म्हणजे फोकस. या दोन गोष्टींवरती त्यांनी कंपनी बिल्ड केली. जर त्यांनी ही ट्रस्ट आणि फोकसवर केलेली आहे तर त्यांच्याकडे कामाला आलेले पोरं पण ट्रस्ट आणि फोकसवरच काम केले पाहिजे, बरोबर. तर मी जेव्हा तिथे आलो तर मी कंपनीचं पूर्ण बॅकग्राऊंड वाचलं होतं. तर सगळ्यांना मी हेच सांगेल की तुम्ही ज्याही कंपनीत लागतील तर आधी सगळ्यात पहिले कंपनीचं बॅकग्राऊंड, कंपनी कशी आहे, कंपनीत काम काय होतंय, हे सगळं तुम्ही जाणून घ्या आणि तिला आपली स्वतःची कंपनी म्हणून काम करा. तर तुम्हाला कधीही कंटाळा येणार नाही आणि जे कम्फर्ट झोन वाला प्रॉब्लेम आहे तोही येणार नाही आणि तुम्ही ग्रोथ करतील हे तर माझी गॅरंटी. 100% त्याच्यामध्ये तुम्ही एक्सेल करतील हे आहे. इंटर्नशिप वर येतो. सर असं झालं की लक आहे, बोला लक बोलू घ्या किंवा काही असं सांगा, की सहसा कंपनीत आल्यावरती तुम्हाला लगेच प्रोजेक्ट हातामध्ये येत नाही. कुठल्याही कंपनीमध्ये लगेच प्रोजेक्ट हातात येत नाही. बट माझा लक होता की मी इंटर्न असताना सुद्धा मी प्रोजेक्टवर डायरेक्ट काम केलं. सुरुवातच माझी प्रोजेक्ट पासून झाली. आमच्या कंपनीचा iPaisa म्हणून एक प्रोडक्ट आहे, युटिलिटी प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावरती मोबाईल रिचार्ज, ट्रॅव्हलिंगचे तिकीट्स बुक करणे वगैरे, मनी ट्रान्सफर, हे सगळ्या गोष्टी त्याच्यावरती आहेत. तर तो जो प्लॅटफॉर्म आहे तो आम्ही स्क्रॅच पासून बनवलाय. सध्या लाईव्ह आहे, 80,000 प्लस कस्टमर्स आहे आमच्या त्याच्यावर. तो आम्ही स्क्रॅच पासून बनवलाय. त्याच्यामध्ये मी इंटर्न असताना आम्ही आता त्याच्यामध्ये जे टेक्नॉलॉजीज यूज केले ते टेक्नॉलॉजीज पण मी इथे नमूद करू इच्छितो.
रिॲक्ट त्याच्यानंतर Node.js, परत त्याच्यासोबत आपली जावाचे जे स्प्रिंग बूट आहे डेटाबेससाठी MySQL, आणि आम्ही मायक्रो सर्व्हिसेसवर पण काम केलंय. त्याच्यामध्ये सर्व्हरसाठी आम्ही 2-3 सर्व्हर यूज केले. WHM पण ठेवला होता, AWS पण ठेवलेला आहे आणि डिजिटल ओशन पण ठेवलेले. आम्ही हे सर्व्हर्स पण यूज केले. सुरुवातीला आम्ही डिझायनिंग केली प्रॉपर. आम्हाला नेमकं प्रोजेक्ट हवा आहे कसा, क्लायंटला काय गोष्टी हवेत, म्हणजे क्लायंट म्हणजे आमचाच म्हणजे प्रोडक्ट येतो, तर आम्हालाच कसं हवंय, तो मार्केटमध्ये उतरवायचा आहे तर काय करावं लागेल. आधी आम्ही सगळ्या गोष्टीची आम्ही डिझायनिंग केली, ज्याला सिस्टीम डिझाईन बोलतो आपण. सिस्टीम डिझाईन केलं, प्रॉपर त्याचं स्ट्रक्चर बनवलं. त्याच्यानंतर मग आम्ही त्याच्यावरती उतरलो. तोपर्यंत आम्ही कोडिंगला हात नाही लावले. हे इंटर्नशिपमध्ये मी हे सगळ्या गोष्टी शिकलोय. API इंटिग्रेशन पासून फ्रंट एंड मध्ये, बॅक एंड मध्ये, डेटाबेस मध्ये, सगळ्या याच्यात मी काम केलं. गुड. सगळ्या याच्यामध्ये माझं थोडं थोडं योगदान आहे. आणि नंतर मग जेव्हा मी ॲज अ एम्प्लॉई म्हणून लागलो आफ्टर 6 मंथ्स, म्हणजे फर्स्ट 3 मंथ्स तर मी अनपेड होतो, नंतरचे जे 3 मंथ्स होते 6 मंथच्या इंटर्नशिप मधले, त्याच्यामध्ये मला 5,000 मिळायचं मंथली, नुसतं 5,000. त्या 5,000 मध्ये मी खूप खुश होतो, किंवा म्हणजे माझ्या कर्माचं फळ मला मिळतं. आणि मग नंतर सर 6 मंथ झाल्याच्या नंतर कंपनीला माझा परफॉर्मन्स आवडला, त्यांना माझे वर्किंग स्किल्स आवडलेत आणि मला त्यांनी तिथे परमनंट केलं. आणि मग मी परमनंट झालो, अजून मी तिथे परमनंट आहे. तेव्हापासून म्हणजे 2024 पासून मी आहे एडसन फिनटेक मध्ये, तेव्हापासून मी अजूनपर्यंत तिथे आहे. आणि त्याच्यानंतर भरपूर असे प्रोजेक्ट्स आले आमच्याकडे. आता आमची कंपनी फिनटेक आहे, तर फिनटेक कंपनी असल्यामुळे आम्ही फायनान्सशी रिलेटेड सॉफ्टवेअर्स क्रिएट करतो. तर आमचं एक CBS पण, कोर बँकिंग सिस्टीम ज्याला आपण बोलतो, ज्याच्यामध्ये आपण मल्टी स्टेट्स वगैरे जे बँक्स असतात ना आपले, निधी वगैरे, त्यांचे जे सॉफ्टवेअर आहे, त्यांचा जो मेन कोर बँकिंग सिस्टीम आहे तो आम्ही बनवतो. पतसंस्था वगैरे जे आहे, त्याचं नाव पिवोरा आहे. पिवोरा नावाने तो आता सध्या मार्केटमध्ये आहे आमचा. तर तो एक आहे. त्याच्याऐवजी तुम्ही प्रोजेक्टचं सांगितलं, तर याच्याऐवजी अजून 2-3 प्रोजेक्ट्स आहेत आमचे, तेही मी तुम्हाला सांगतो. एक पिवोरा झालं, iPaisa झालं. त्याच्याऐवजी आमचं आयरा ब्लॉक म्हणून दुबईला मी सांगितलं तुम्हाला. आयरा ब्लॉक म्हणून एक प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये जे ऍसेट्स आहेत, ऍसेट्स आपण मल्टिपल ओनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकतो टोकन्सच्या थ्रू, जे की ब्लॉकचेनवर चालतात. तर हे पण एक मी नमूद करतो की मी ब्लॉकचेनवर पण काम केलंय. तर मी ब्लॉकचेनवर पण करतोय, अजूनही त्याच्यावर काम चालू आहे माझं. एक ॲग्रोफ्रेश म्हणून कंपनी आहे आमचीच, जी आम्ही आता इनिशियल सुरू केली आहे, ती पण दुबईमध्ये. ते इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी आम्ही हे करतोय. जे किसान आहेत आपले, जे फार्मर्स आहेत, शेतकरी लोक आहेत, त्यांच्यासाठी खास ते आम्ही बनवलंय की बाबा त्यांना बाहेरच्या देशामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टचा जो बिझनेस आहे ते करू शकतील, ते आमच्या प्लॅटफॉर्मच्या थ्रू करतील. ग्रेट. असं हे 2-3 आमचे जे सध्याचे प्रोजेक्ट्स आहेत, हे तर खूप बूमला आहे. परत इथं आपला कॅलिफोर्नियाचे जे आहेत, JP मॉर्गनचे जे व्हाईस प्रेसिडेंट राहिले, वैभव सर म्हणून, त्यांच्यासोबत सर मी पर्सनली काम करतोय सध्या. आमच्या कंपनीकडून, आमच्या कंपनीची जी टीम आहे पूर्ण एडसनची आणि त्यांची वैभव सरांची, ते कॅलिफोर्नियाला बसतात. त्यांच्यासोबत आमचं असं चालू आहे की सर आम्ही स्वतःचा पेमेंट गेटवे बनवतोय. आम्ही बनवतोय. आता मार्केटमध्ये भरपूर पेमेंट गेटवे आहेत, असं नाहीये की नाही, पण आम्हाला आमचं स्वतःचं बनवायचं. कसं आहे की बाबा इंडियाला जर ग्रोथ करायची तर एक से भले दो. एक जर काम करत आहे, एक पेमेंट गेटवे आधीपासून येतं, 2 आले तर अजून लवकर काम होईल. येस. काय त्याच्यात. तर आम्ही एक पेमेंट गेटवे आम्ही स्वतःचा बनवतोय. तो अजून अंडर डेव्हलपमेंट आहे, पण आम्ही त्याच्यावर पण सध्या काम करतोय. असे काही आहेत आमचे प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये मी कम्प्लिटली स्वतः इन्व्हॉल्ड आहे. तर तुम्हाला पण ते सांगितलं, रिकामा नका बसू, काम करा त्याच्यामध्ये. येस. सो म्हणजे खूप ज्यावेळेस तू ऍज अन इंटर्न म्हणून सुरुवात केली, त्यावेळेस रिॲक्ट पासून ब्लॉकचेन आणि मग या गोष्टी, परत क्लायंट कम्युनिकेशन. राईट. सो मला मुलांना हे सांगायचं की जे जॉबला लागलेले आहेत आता, किंवा आता जे जॉबला लागणार आहे, त्या मुलांनी ही गोष्ट म्हणजे हर्षच्या आन्सर मधून, उत्तरामधून ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे. त्याची जर्नी बघितली तुम्ही, अगदी ऑब्झर्व केलं, तर म्हणजे तुम्ही रिॲक्ट पासून सुरुवात करून ब्लॉकचेन पर्यंत जाता, एका प्रोजेक्ट मध्ये ऍज अन कंपनीला लीड करता. तर त्या केसमध्ये तुमचं इच्छाशक्ती जी आहे, माइंडसेट जे आहे ते खूप स्ट्रॉंग पाहिजे. राईट.
तरच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. लर्निंग ऍटिट्यूड खूप स्ट्रॉंग पाहिजे. तसं तो पहिल्यांदाच बोलला, जॉबचं मिनिंग सांगितलं त्याला, जॉबचं काय, जॉईन अदर्स बिझनेस. येस. म्हणजे हा विचार जो आहे तो हा विचार 99 पैकी 100 पैकी एकाच मुलाच्या मनामध्ये मला वाटतं येत असेल. आणि मला वाटतं की ज्यावेळेस हा 99 मुलांच्या मनामध्ये येईल त्यावेळेस इंडियामध्ये नक्की ग्रोथ होईल. राईट. जॉब आपण फक्त रोजीरोटी म्हणून बघतो आहे, हो. माझं चालावं म्हणून बघतो आहे, ते न बघता आपण जॉईन अदर बिझनेस या दृष्टीनं जर बघितला तर तुम्ही नक्की म्हणजे एकदम टॉप लेवलला जाऊ शकता. हर्ष, मला तुला शेवटच्या काही क्वेश्चन कडे घेऊन यायचं आहे. सध्या मुलं खूप डिमोटिवेट आहेत आयटीच्या बाबतीत, हायरिंगच्या बाबतीत खूप म्हणजे वातावरण वेगळं आहे. मुलं म्हणतात कोर्स केलाय, ग्रॅज्युएशन केलंय, सगळं केलंय पण जॉब लागत नाही. मला दुसरीकडे असं दिसतंय की हायरिंग चालू आहे सायलेंटली, कंपनीज हायर करतायत. पण या ज्या प्रोसेसमध्ये जी मुलं डिमोटिवेट झालेली आहेत किंवा जी मुलं अजून जॉब बघत नाहीत आहे काही गोष्टीमुळे, सध्याचं मार्केट कसं आहे, तुला काय वाटतं या सध्याच्या मार्केटबद्दल? तर सध्या सर जॉब नाहीये म्हणून असं सगळीकडे मार्केटमध्ये असं सुरू. पण नेमकी ही गोष्ट खरी नाही. देर आर सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज इन इंडिया ऑल्सो अँड आउटसाइड इंडिया. भरपूर म्हणजे भरून भरून उरलेले, म्हणजे लोकांना मिळत नाही. म्हणजे बघणाऱ्यांचा दृष्टिकोन तसा पाहिजे की जॉब आहेत, मला फक्त ट्राय करायचं. परफेक्ट. म्हणजे काय होतंय ना की त्यांच्यातला जो गॅप आहे ना, मुलं आहेत, कंपनीज पण आहेत, करेक्ट, पण तो गॅप फिल नाही होत, ते कनेक्ट नाही होऊ शकत. राईट रिसोर्स, राईट कंपनी नाही. आता काय होतंय ना की मुलं भरपूर मेहनत करतात, मुलं भरपूर काम करतात त्याच्यावरती, त्यांचे प्रोजेक्ट्स बनवतात, सगळं बनवतात, पण कंपनी येते, कंपनीकडे खूप लिमिटेड रिसोर्सेस असतात, ते येतात आणि त्यांना हायर करायसाठी पण 2-3 जण हायर करतात आणि निघून जातात. तिथे काय होतं ना की तो जो मुलगा ज्याने भरपूर कष्ट केलेत तो डिमोटिवेट होऊन जातो. पहिली गोष्ट तर डिमोटिवेट होण्यासारखी तुमचं वय नाही, डिमोटिवेट होऊ नका. तुमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यात ठेवायचं फक्त, आणि भरपूर असा आतमध्ये संचार करायचा शक्तीचा. शक्ती आहे तर सगळं, शक्तीचा संचार करायचा आतमध्ये. फक्त एकच गोष्ट लक्षात यायला पाहिजे तुमच्या, की मला माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी काय केलंय आणि मला त्यांच्यासाठी काय करायचं. व्हेरी सिम्पल, एकच प्रश्न डोक्यामध्ये. काहीही कधी डिमोटिवेशन आला, एकदा डोळे बंद करायचे, महाराजांना विचार करायचा, महाराजांनी काय केलंय, संभाजी महाराजांनी काय केलंय, स्वतः तुम्ही काय आहात, सध्या काय कंडिशनला आहात, तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी काय केलंय, त्यांचे तुमच्याकडून काय उमेद आहेत, आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं तुमचा देश तुमच्याकडे काय मागतोय. तुमचा देशाला तुम्हाला पुढे घेऊन जायचं. तर पहिला माइंडसेट तुमचा हा ठेवा. डिमोटिवेट होऊ नका. रक्तात सळसळतं रक्त पाहिजे. येस, सळसळतं रक्त असेल तर तुम्ही कधीही एनर्जीमध्ये तुमच्या डाऊन होणार नाही. तुमची एनर्जी अशी स्पार्क असला पाहिजे, फायर असला पाहिजे. फायर आहे तर तुम्ही काम करतील, फायर नाहीये तर तुम्ही परत डिमोटिवेट होऊन जातील. डिमोटिवेट, एकदा व्यक्ती डिमोटिवेट झाला तर त्याला त्याच्यातून बाहेर निघायला भरपूर वेळ लागतो, टाइमपास होतो. आणि टाइमपास झाला की जे लोक तुमच्या त्या काळामध्ये, कसं आहे माहिती का, आता हे जे टाइम आहे ना, हा कलियुग आहे, याच्यामध्ये सगळे लोक डिस्ट्रॅक्टेड. जेव्हा आता सगळे काय बोलतात की बाबा भरपूर कॉम्पिटिशन आहे म्हणून आमची नोकऱ्या लागत नाही, हे नाही होत, ते नाही होत. कॉम्पिटिशन काही नाहीये, माहितीये का. सगळे लोक डिस्ट्रॅक्टेड आहे. हा बेस्ट चान्स आहे की आता सगळे लोक डिस्ट्रॅक्टेड आहेत, तुम्ही फोकस. क्या बात आहे. सगळे कुठं सोशल मीडियामध्ये, कोणाचा काय घरचा प्रॉब्लेम चालू आहे, कोणाचं काय चालू आहे, कोणीही नाहीये जो फोकस्ड आहे. कसलं कॉम्पिटिशन केव्हा असतो, जेव्हा सगळे लोक टार्गेटला फोकस्ड असतात, त्याच्यामध्ये तुम्ही पण आहे, तेव्हा कॉम्पिटिशन. पण कोणी टार्गेटला फोकस नाही, सगळे डिस्ट्रॅक्टेड आहे. हा बेस्ट चान्स आहे की तुम्ही तुमचा चान्स घ्या, तुम्ही त्याच्यामध्ये टार्गेटमध्ये फोकस करा, आणि फोकस करा. आता तुमचं कॉम्पिटिशन नाहीये ना, तर हा तुम्हाला तिथे त्या वे पर्यंत घेऊन जाईल, त्या टार्गेट पर्यंत, त्या गोल पर्यंत घेऊन जाईल. तर डिमोटिवेट होऊ नका. पहिली गोष्ट तर डिमोटिवेट नाही व्हायचं, आणि प्रयत्नांती परमेश्वर. भरपूर प्रयत्न करा, मन लावा, जीव तोडून प्रयास करा. आज ती ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळत नाहीये याचा अर्थ हे नाही की जगातली कुठली ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळणार नाही. ती नाही मिळतीये ना, त्याच्यापेक्षा दुसरी ऑपॉर्च्युनिटी मिळेल, आणि त्याच्यापेक्षा बेटर मिळेल. यस, आणि त्याच्यापेक्षा बेटर मिळेल. आणि मेन म्हणजे बाबा डिसिप्लिन राहा. माझा तर हे सजेशन आहे की बाबा तुम्ही डिसिप्लिन राहा. कारण की जर तुम्ही बघा,
जर तुम्ही नुसतं काहीतरी टी शर्ट घातली आणि लोअर घालून जर तुम्ही बाहेर फिरताय, तुमचा कॉन्फिडन्स कसा असतो? लो असतो. पण तेच जर तुम्ही प्रॉपर सूट घातलेले तर तुम्ही ऑटोमॅटिक बॉडी स्वतः तुम्हाला तसं चालवायला लागते. इंटरनली आतून डिसिप्लिन फील होतो तुम्हाला. हा डिसिप्लिन तुम्ही जर लोअर आणि टी शर्ट मध्ये जरी असले ना तरी पण तो फील व्हायला पाहिजे. हा केव्हा येईल? जेव्हा तुम्ही स्वतः पासून सुरुवात करता. बोलतात ना आपण की बाबा बाहेरचा कचरा स्वच्छ करायचा तर आधी आपल्या घरापासून सुरू करा. तर तसंच स्वतःपासून सुरू करा. स्वतःला डिसिप्लिन बनवा. सकाळी लवकर उठा, पूजापाठ करताय पूजापाठ करा, भरपूर आहार वगैरे जे व्यवस्थित घ्या, थोडीफार एक्सरसाइज करा, आई वडिलांचे सकाळी उठल्यावरती पाया पडा, देवदर्शन करा, फोकस करा स्टडीवरती. फालतू गोष्टींमध्ये पडू नका, कारण की त्याच्यामध्ये काही नाही. म्हणजे मला वाटतं प्रत्येक मुलांनी जो हा पॉडकास्ट बघतायत त्यांच्यासाठी मला वाटतं की हे टॉनिकच आहे आणि ते प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. हा शेवटचे काही प्रश्न आहे. येस. सध्या जे एआयचं वारं आहे आणि एआय मध्ये तू कोणते टूल पर्सनली यूज करतोय आता सध्या की ज्याच्यावरती तुझ्यावरती इम्पॅक्ट आहे त्याचा? हे टूल खूप चांगलं आहे माझ्या लाईफ मध्ये ऍज अ इंजिनियर म्हणून, ऍज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून. असे कोणते टूल्स आहेत की जो आजच्या मुलांना सांगू शकशील की हे यूज करा, हे चांगले आहे? एआय टूल्सचं कसं झालेलं आहे सर, सध्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये हे चालू आहे की बाबा एआय आला तर आमच्या नोकऱ्या जातील, एआय आला तर आम्हाला कोणी नोकऱ्या देणार नाही, सगळे लोक एआय कडून काम करतील. ते का करतील माहितीये का? कारण की तुम्हाला एआय येत नाही. जर तुम्हाला एआय आलं तर ते तुम्हाला हायर करतील ना 100%. जर तुम्हाला एआय येत नाही मग तर कन्फर्म आहे बाबा, मग तर कन्फर्म आहे की तुम्हाला घरातच बसायचं. पण जर तुम्ही एआयचा अभ्यास केला आणि एआय मध्ये उतरले तर मग तुमची हायरिंग होणारच आहे, नक्की होणारच. कारण की एआयचा मेन यूज काय माहिती का? की आधी वेळ लागायचा, आपण रिसर्च करायचो, त्याला वेळ लागायचा, प्रोडक्ट बनवायला वेळ लागायचा, खूप सारे डिस्कशन्स असायचे, वेगवेगळे मॉड्यूल्स बनवायला वेळ लागायचा, डिपेंडन्सी Dependencies सिनियर लोकांच्या Yes. वगैरे सगळ्यांच्या. एआयने त्याला काय केलंय की ही प्रोसेसला स्पीडअप केलंय. या Yes. प्रोसेसला त्याने स्पीडअप केलं. तुम्हाला रिप्लेस करण्यासाठी एआय नाही आलेला आहे मार्केटमध्ये. Productivity. एआय आलेला आहे की प्रोडक्टिव्हिटीसाठी, आणि दुसरी गोष्ट की तुमचा जो काम आहे तो स्पीडअप व्हायला पाहिजे, फास्ट व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी आलेला आहे. तुम्ही एआय जर शिकलेत ना तर तुम्ही येऊ शकता. आता सध्याच्या टायमाला सगळ्यांना माहिती आहे की चॅट जीपीटी आहे, क्लॉड एआय आहे, परत गिटअपचा को पायलट आहे. हो. हे 2-3 जे एआय आहेत ना, जेमिनी आहे, आता तर लोक त्याच्यावरती हे बनवत आहे, Video. फोटोज बनवतात, व्हिडिओज बनवतात, ट्रेंड फॉलो कर. ट्रेंड फॉलो करतात. मी पण बनवलेले असं नाही, पण आता नवीन ट्रेंड तर काय बघावंच लागतं. मी पण पाहिलंय, मी पण त्याच्यामध्ये Yes. केलंय. पण त्याच्या ऐवजी त्या एआयचा यूज करा तुम्ही की मला काय छान प्रोडक्ट बनवता येईल, काय छान रिसर्च करता येईल, मी कुठे एक्सेल करू शकतो, या गोष्टीत तुम्ही एआयला यूज करा. इव्हन तुम्ही कोडिंग मध्ये यूज करताय, कोडिंग मध्ये मी तर सजेस्ट करतोय की तुम्ही यूज करा, कारण की सगळे इंडस्ट्री म्हणजे एआय यूज होतोय. तर हे लाजायची गोष्ट नाहीये की बाबा तू एआय यूज करतो, तुला ऍक्च्युअल मध्ये कोडिंग येत नाही, असं नाही. जर तुला कोडिंग येते म्हणून तू एआय यूज करतोय. येस. आणि एआय मधून समजा तुम्ही कोड काढून घेतला आणि तुम्हाला माहित नाही कुठे ठेवायचंय, कुठे लावायचंय तो कोड, मग काय फायदा? येस. तुम्हाला असं नाही की बाबा एआय आला तर सगळे इंजिनियर्स जे आहेत ते एआय यूज करतायत, त्यांना कोड नाही येत. नाही. आता जे आपण सगळे लोक जे आयटी मध्ये काम करतो आहेत, एआय आल्यामुळं जे बेसिक कामं होते, सिंटॅक्स रायटिंग, राईट तिकडं जाऊन आपला फोकस जो आहे तो मेन सिस्टम आर्किटेक्चर, डिझायनिंग, डिबगिंग इकडे वळलेला आहे. म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपरचे जॉब अजूनही तसेच आहे, तसेच राहतील. फक्त प्रोडक्टिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट जे आहे ते प्रोडक्टिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट होईल. या माध्यमातून मला वाटतं की याच्या माध्यमातून अनेक स्टार्टअपला ऑपॉर्च्युनिटी मिळतील. जे छोटे छोटे कंपनीज आहेत, हार्शे सारखे मुलं आहेत की जे म्हणजे स्वतः एक्सप्लोर करतात, बघतात, ज्यांना शिकण्याची आवड आहे, ती मुलं बरंच चांगलं काही आयटी इंडस्ट्रीमध्ये करू शकतील. हर्ष, माझा शेवटचा प्रश्न हा आहे. आम्ही कोड फर्स्ट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत स्पेशली पोहोचायचा प्रयत्न करतो आहे. ग्रामीण भागातली मुलं आमचं मेन लक्ष आहे. त्या ग्रामीण भागातल्या मुलांना तू काय सांगशील की जेणेकरून त्यांनी आयटी कडे कोणत्या दृष्टीनं बघावं, जॉबसाठी काय प्रयत्न करावे आणि आयटी मध्ये येण्यासाठीची सुरुवात कुठून करावी? हा माझा शेवटचा प्रश्न. ओके. सो मी ग्रामीण भागातले जे मुलं आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही हा प्रश्न केलाय,
तुम्ही मी नुसतं ग्रामीण तर नाही तर मी सगळ्यांसाठी कॉमन सांगतो. म्हणजे बाबा जे व्यक्ती दुसऱ्या कुठल्या फील्डमध्ये असेल त्यालाही जर यायची इच्छा असेल तर त्याच्यासाठी पण हा एक सांगतो की जर आयटी इंडस्ट्रीमध्ये जर यायचं असेल ना, कसं आहे की आयटी इंडस्ट्री ही जसं मी आधी सांगितलं की लोकांना त्याचा अवेअरनेस नव्हता. तर आयटी याचा अवेअरनेस तुम्हाला घेणं जरुरी आहे. कारण की आता सगळ्या गोष्टी तुमच्या मोबाईलवर येत आहेत, है ना. तर तुमची स्मार्ट वॉच आहे, तुमच्या सगळ्या गोष्टी म्हणजे स्मार्ट होत आहेत. तर तुम्ही पण स्मार्ट व्हायला पाहिजे. तर तुम्ही आधी आयटी मध्ये सगळ्या गोष्टी जाणून घ्या, त्याची अवेअरनेस घ्या, बरोबर. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जर तुम्हाला पदार्पण करायचं आहे, फर्स्ट स्टेप ठेवायची आहे, तर ते ठेवत असताना महत्वाच्या गोष्टी म्हणजे महत्वाचे जे आहेत हे डोक्यात नका ठेवू की बाबा मला त्या कंपनीत जॉईन करायचंय आणि मग नंतर मग मी पैसा वगैरे कमवेल, हे सगळे गोष्टी डोक्यात नका ठेवू. कारण की जर तुम्ही त्याच्यावरती विचार करतील तर मग काय होणार ना, की तुम्ही अभ्यास केव्हा करणार, अभ्यासावर लक्ष केव्हा देणार. तुम्ही ते विचार करताय की यार नाही मला हे करायचंय, मला त्याच्यात जायचंय, मला हे करायचं. अरे हे जे तू विचार करतोय तेवढ्यात तू काहीतरी वाचशील, बरोबर. तर तुला जर आयटी मध्ये यायचंय ना, तर आयटी मध्ये येताना 2 गोष्टी महत्वाच्या असतात. पहिला की तुला अभ्यास करावा लागतो, कारण की हे खरं आहे की बाबा कोडिंग जरी तू एआय करत असेल तरी तो कोड कुठे ठेवायचा आहे हे तुला माहिती असलं पाहिजे. त्याच्यासाठी तुला कोड कसा लिहिला जातो, कोड कसा असतो, त्याच्यातले कुठले फंक्शन्स असतात, काय असतात हे तुला शिकावं लागेल. त्याच्यापेक्षा महत्वाचं कोड सुरू करायच्या आधी सिस्टम डिझाईन, हे खूप कमी लोक बोलतात, हे मी बोलतोय कारण की माझा अनुभव आहे की सिस्टम डिझाईन हा तुम्हाला करायलाच पाहिजे. तुम्ही आता जर आयटी मध्ये कॉलेज वगैरे मध्ये लागताय, समजा बीसीए ला तुम्ही लागत असतील, सुरुवात तुमची बीसीए पासून करत असतील किंवा बीटेक पासून करत असतील, कॉलेजमधून तुम्हाला कोणी सांगणार नाही, पण हे रिअल आहे की जर तुम्हाला एमएनसीज मध्ये, मोठ्या कंपन्यांमध्ये किंवा अशा कंपन्यांमध्ये जायचंय तर आणि तुम्हाला वाटत असेल की प्रोजेक्टमध्ये मला प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे, मी प्रोजेक्ट असा बनवायला पाहिजे की समोरचा पण व्यक्ती खुश झाला पाहिजे, तर याचा अर्थ काय आहे की तुम्हाला प्रोजेक्ट समजला पाहिजे आणि त्या प्रोजेक्टची डिझाईन करता आली पाहिजे. कारण की जर तुमच्याकडे डिझाईन असेल, जर तुमच्याकडे ट्रेसिंग पेपर आहे तर तुम्हाला त्याच्यावरती ट्रेस करायला इझी जातो. तर तुमच्याकडे डिझाईन असली पाहिजे. डिझाईन म्हणजे तुम्ही काहीतरी फुल पाखरू काढताय वगैरे असं काही नाही, प्रोजेक्टची डिझाईन. त्याच्यासाठी सिस्टीम डिझाईन करा. सिस्टीम डिझाईनचा तुम्हाला कोर्सेस पण अवेलेबल आहेत इंटरनेटवरती, युडेमीला आहे, अजून दुसरीकडे पण आहे. नाही तर मग बुक्स वाचायची तुम्हाला सवय असेल, बुक्स जसं आहे मला बुक्सची सवय आहे, तर तुम्हाला जर बुक्स मधून करायचं असेल तर तुम्ही बुक्स मधून करा, पण सिस्टम डिझाईन कंपल्सरी करा. दुसरी गोष्ट डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम, डीएसए हे मस्ट आहे आयटी मध्ये. तुम्हाला वाटत असेल की एकदा तुम्ही कंपनीत गेले तर कंपनीत गेल्याच्या नंतर जेवढा मॉड्यूल आला तेवढाच ते कम्प्लीट करून द्यायचंय, मग तुम्हाला पगार पण तेवढीच मिळेल आणि तुम्ही राहणार पण तिथेच. पण जर तुम्हाला पुढे जायचंय, खरंच एक्सेल करायचंय, एका चांगल्या पोझिशनला बसायचंय, है ना, आणि चांगला पगार हवाय, तर तुम्हाला त्या व्यक्तीच्या माइंडसेट पेक्षा थोडा वर जावं लागेल. जर तुम्ही त्या कम्फर्ट झोन मध्ये जात असतील ना, त्याच्या व्यक्तीच्या माइंडसेटच्या थोडा वर जावं लागेल. आणि तो माइंडसेट वर केव्हा जाणार, जेव्हा तुमच्याकडे अजून एक्स्ट्राचे स्किल्स. आणि जे लोक हे बोलतात ना की बाबा मी आज इथे डीएसए शिकतोय, कंपनीत कुठेही वापरत नाही, खोटं आहे ते. डीएसए चे कॉन्सेप्ट जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये प्रोजेक्ट बनवत असतात ना, ते कॉन्सेप्ट तिथे नक्की यूज होतात. का? कारण की तुम्हाला डेटा ऑप्टिमाइज करायचा. आडवा तिडवा डेटा भरला त्याच्यामध्ये तर काय होतं की वेबसाईट स्लो होते, परत खूप साऱ्या गोष्टी येतात, प्रॉब्लेम्स येतात वेबसाईटमध्ये, वेबसाईट स्लो होणं, लॅगी होणं, आणि परत खूप आहेत प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये. तर ते सगळे केव्हा ऑप्टिमाइज होतील, जेव्हा तुम्हाला डेटा स्ट्रक्चर येतो, अल्गोरिदम्स येतात, तेव्हा तुम्ही त्याला त्या लॉजिकला तिथे लावून तुम्ही त्या कोडला तुम्ही ऑप्टिमाइज करतील, त्या डेटाला तुम्ही ऑप्टिमाइज करतील. जेवढ्या ऑप्टिमाइज वे मध्ये तुम्ही त्याला ठेवतील तेवढी तुमची स्पीड पण राहील प्रोजेक्टची, तेवढ्या स्पीड मध्ये तो प्रोजेक्ट पण चालेल आणि बेस्ट राहणार प्रोजेक्ट तुमचा, क्लायंट खुश होईल, बरोबर. तर हे 2 गोष्टी जे मी तुम्हाला सांगितले, पहिला म्हणजे याचा काय बोलतात त्याला, डेटा स्ट्रक्चर, आणि दुसरं हे राईट, कोडिंग. येस. सो त्याच्या माध्यमातून आपण आयटी मध्ये एंटर करू शकतो. मला वाटतं की प्रत्येक माणूस हा नेहमी विद्यार्थी दशेत असतो आणि याच तत्वांना फॉलो करणारे आम्ही आहोत. तो आजच्या पॉडकास्टमधून मी हर्षकडून खूप काही शिकलो आहे. तुम्हालाही हा पॉडकास्ट संपूर्ण बघावं लागेल, ही जर्नी संपूर्ण बघावं लागेल, तेव्हाच तुम्हाला तो पॉडकास्ट समजून येईल. हर्ष, तू वेळ काढलास, खूप खूप छान माहिती सांगितलीस, तुझी जर्नी सांगितलीस, तुझे थॉट शेअर केले, त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सर, तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं, मला खूप आवडलं.
इथला एन्व्हायरमेंट पण मला खूप आवडलं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे ऑफिसमध्ये इथे तुमच्या. थँक्यू. आणि ती एनर्जी मला सांगते की बाबा जे मुलांसाठी आपल्याला करायचंय ना ते नक्की करा. त्यांना अशा लेवलला घेऊन जावं, आपला देश आपल्याला पुढे घेऊन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.